नमस्कार, मी इन्फॉर्मेशनल क्वीन तुमचं स्वागत करत आहे मी माझ्या लाडक्या युट्यूब चॅनलवर। तर तुम्ही पहिल्या एपिसोड मध्ये पाहिले असेल की आई मला किती वरडली। जर तुम्ही पहिला एपिसोड पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये ती लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहू शकता। तर तुम्ही बघितले असेल की आईने मला किती वरडले की तू दिवस दिवस ते मोबाईल घेऊन बसलेली असती, काही काम नाही करत, पालेभाज्या खात नाही, आरोग्याला सांभाळत नाही। तर मी आईला बोलले होते की मी आता शेती सुरू करेल आणि मी तिला सांगितलं होतं की मी तिला भाजी पिकवून देईल। आता तर आईला सांगितलं आहे मी भाज्या पिकवून देणार आहे। आता तर मला खूप मेहनत करावी लागणार आहे। चला तर मग सुरू करूया आपली शेती। थांबलाय काय? चला की पॉली हाऊस मध्ये। सर्वात पहिले आपल्याला तर हे पॉली हाऊस साफ करायचे आहे। त्यासाठी आपल्याला या पॉली हाऊस मध्ये जितक्या पण कुंड्या आहेत त्या कुंड्यांना पॉली हाऊसच्या बाहेर ठेवायचे आहे। त्यासाठी आपल्याला बाहेर एक कार्पेट हातरावं लागणार आहे व त्या कार्पेटवर या कुंड्यांमध्ये जे खत आहे ते त्या कार्पेटवर आपल्याला पसरवायचे आहे। आताच तुम्ही या पॉली हाऊसच्या बाहेरचा नजारा पाहून घेतला, आता या पॉली हाऊसच्या आतला पण नजारा पाहून घ्या, कारण की या पॉली हाऊसचा पूर्ण नक्षाच बदलून जाणार आहे। बघून घेतले सगळे, चला तर मग सुरू करूया आपली शेती। तर आता मी साफसफाई करणार आहे। आता तुम्ही इथे पाहू शकता की किती ट्रे पडलेत, पाईप पडलेत, मेन कापडाचा ढिगारा पडलाय। तर आता मी हे साफ करणार आहे, कारण इथे आणून आपल्याला कुंड्या ठेवायच्यात।
तुम्हाला आता असं वाटत असेल की एवढी साफसफाई मीच करणार आहे, असं नाही. माझी मदत करायला येत आहे माझा दादा. तुम्ही माझ्या चॅनलवर थंबनेल्स बघत आला असाल, व्हिडिओ बघत आला असेल, अजून इतर काही जसं की मी माहिती देते, हे सर्व माझा दादाच करतो. चला तर मग सुरू करूया साफसफाई करायला. बघताय ना मी किती काम करतेय. काय करणार, आईला मीच बोलले ना मी शेती सुरू करते. काय करणार, आता करावंच लागल मला हे सगळं. आम्ही सकाळी 7 वाजता आलो होतो. आता सध्या 11 वाजलेले आहेत आणि आम्ही तिकडचं सगळं खुरपूनही घेतलेलं आहे. आता आम्ही नाश्ता करणार आहोत. तर आम्ही आता इथं नाश्त्याला बसलेलो आहोत. त्याच्यामध्ये आहे दही मटक्यातलं आणि ह्या प्लेटाच्या खाली आहे पराठा कोबीचा. जर तुम्हाला याची रेसिपी हवी असेल तर आपल्या चॅनलवर तो मी व्हिडिओ टाकलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही ही रेसिपी पाहू शकता. त्यानंतर ही भाकरी आणि त्यानंतर हा केक. आता आम्ही मस्त असा नाश्ता करणार आहोत, तुम्ही पण या. तर आता आमचा नाश्ता झालेला आहे. तर तुम्ही मग पाहिलं होतं की इथं किती राडा पडला होता, किती गवत होतं. तर आम्ही ते गवतही कापलं आहे आणि तिथं जो कचरा पडला होता तोही उचलला आहे. आता आपल्याला झाडू मारायचा आहे. तर आता आपण झाडून घेणार आहोत आपल्या पॉली हाऊसचं मेन डोअर. तर आम्ही इथे साफसफाई केलेली आहे. तर पॉली हाऊस मधल्या सर्व कुंड्या आम्ही इथे आणून ठेवणार आहोत.
तर तुम्ही ते पाहू शकता की एवढ्या कुंड्या काढल्या तर किती मोकळं वाटतंय। जर इथल्या सगळ्या कुंड्या काढल्या तर किती मोकळे वाटेल। त्याच्यानंतर आम्ही तर इथे साफसफाई पण करणार आहे, म्हणजे या पॉली हाऊसचा पूर्ण नक्षाच बदलून जाणार आहे। नमस्कार, तर आज आहे डे 2 म्हणजेच दिवस दुसरा। तर आज आपण करणार आहोत पॉली हाऊस मधल्या जितक्या पण बाहेर कुंड्या काढल्या होत्या त्या कुंड्यातील खत आज आपण बाहेर काढणार आहोत। त्यानंतर आपण ते खत ट्रे मध्ये भरणार आहोत। त्या ट्रे मध्ये आपण भरणार आहोत काकडी, वांगे, त्यानंतर गवार, दुधी भोपळा, अजून काय काय तरी। चला तर मग सुरू करूया डे 2 दिवस दुसरा आपली शेती। दोन तास झाला आम्ही काम करतोय आणि तुम्ही इथे पाहू शकता की आम्ही सर्व कुंड्यातील खत इथे आम्ही काढलेले आहे। खत जरा वल्ल झालेलं आहे। चला तर मग या खताला जरा पसरवून घेऊया। आता आम्ही सर्व कुंड्यातील माती आम्ही आता पसरून घेतलेली आहे। तर आता तुम्हाला हा प्रश्न पडलेला असेल की या कुंड्यातील खत आम्ही का पसरून घेतलेले आहे। तर 4-5 महिने झालं या कुंड्यांमध्ये कोणी पाणीच दिलेलं नाहीये, त्यामुळे हे खत जरा सुकून गेलेले आहे आणि जरी आपण ह्याच्यामध्ये रोप जरी लावले तर ते रोप उगवणार नाहीये। त्यामुळे आम्ही या कुंड्यातील माती अशी पसरून घेतलेली आहे। आता त्याला 1 दिवस अशीच हवा लागू देणार आहोत व त्यावर थोडं थोडं आम्ही पाणीही टाकणार आहोत। तर आताच आम्ही माती पसरून घेतलेली आहे। तर आता आपल्याला ट्रे मध्ये बिया लावायच्या आहेत। चला तर मग ट्रे आणायला जाऊया। ट्रे भेटलेला आहे, चला तर मग बिया लावायला जाऊया। तर आम्ही हा आता ट्रे आणलेला आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये बिया भरायच्या आहेत, त्यासाठी आपल्याला ह्याच्यामध्ये खत भरून घेणार आहोत। तर आता आम्ही हा ट्रे भरणार आहोत। हलक्या हाताने असं आम्ही खत घेतो, त्याच्यानंतर असं ट्रेवर टाकायचं। त्या खतला जर असं चोळायचं, म्हणजे त्या खताचे जे गठ्ठे झाले आहेत ते फुटावेत। तर आता मी हे ट्रे भरलेले आहेत। आता आपल्याला ह्याच्यामध्ये बिया पेरायच्या आहेत। आता मी तुम्हाला दाखवणार आहे ते कोणकोणते बिया आहेत। चला तर मग बघूया। तर तुम्ही इथे पाहू शकता की आपल्याकडे किती बिया आहेत। या बियांना आपल्याला एक एक करून या ट्रे मध्ये लावायचं आहे, पण त्याआधी मी ह्या बिया तुम्हाला दाखवणार आहे। चला तर मग बघूयात। चला तर मग मी आता तुम्हाला दाखवणार आहे मी आता कोणकोणत्या बिया लावणार आहे। तर सर्वात प्रथम आहे ती म्हणजे चवळी।
आता मी तुम्हाला याच्या बियाही दाखवते. हे बघा. आता तुम्ही म्हणत असाल की याला रंग का दिलेला आहे, तर रंग याच्यासाठी याला दिलेला आहे कारण की आपण ह्याला जरी वर्षभर या बियांना जरी आपण ठेवलं तरी ह्या बियांना काहीही होणार नाही. नाहीतर काय काय बिया असतात त्यांना पूर्ण कीडच लागून जाते. तर पुढचं आहे ते म्हणजे खरबूज. आपण ह्याच्या पण बिया बघूया. बघा. आता मी तुम्हाला दुसरं बी दाखवते, ते आहे काकडी. तर हे काकडी आपल्या उन्हाळ्यामध्ये खायला खूप फायदेशीर आहे. आता मी ह्याचे तुम्हाला बी दाखवते. तर ह्या आहेत काकडीच्या बिया. तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे कारल्याचं बी. काही मुलांना हे कारलं आवडत नाही, तरी पण हे खूप पौष्टिक आहे आपल्या शरीरासाठी. चला तर मग बघूया ह्याचे बी. हे आहे कारल्याचं बी. तर आता आहे दुधी भोपळा. आता मी याचे तुम्हाला बीही दाखवते, पण तुम्ही याचे थालीपीठही करून खाऊ शकता. बियांचे थालीपीठ नाही तर दुधी भोपळ्याचे थालीपीठ. आता मी तुम्हाला दाखवते दुधी भोपळ्याच्या बिया. हे आहे दुधी भोपळ्याच्या बिया. तर हे आहे भेंडी. तर आपण ह्याच्या बियाही बघूया. या आहेत भेंडीच्या बिया. तर आता शेवटचं बी राहिले ते आहे गवारीचं. आता आपण बघूया या गवारीच्या बिया. या आहेत गवारीच्या बिया. तर आता मी तुम्हाला या सगळ्या बिया दाखवलेल्या आहेत. आता मी ह्याला ट्रे मध्ये लावणार आहे आणि माझ्या मदतीला आहे माझा दादा. तर आता आम्ही बिया लावायला घेतलेल्या आहेत आणि सर्वात प्रथम तर आम्ही आता काकडी लावणार आहोत, कारण की आता उन्हाळा आला आहे त्यामुळे आम्ही आता काकडी लावणार आहोत. तर आता आमच्या सगळ्या काकडीच्या बिया ह्या पेरून झालेल्या आहेत आणि जेव्हा आम्ही त्या काकडीच्या बिया पेरल्या होत्या त्यावेळेस त्या काकडीच्या बिया पूर्ण बुजलेल्या नव्हत्या. त्यामुळे आम्ही हे जे खत आहे ते ह्याच्यावर टाकलं. त्यामुळे त्या सगळ्या काकडीच्या बिया ज्या आहेत त्या बुजून गेलेल्या आहेत. आता आम्ही ह्याच्यावर पाणीही टाकणार आहोत, ज्यामुळे ह्याला थोडं पाणीही लागेल. तर आता आम्ही तुम्हाला ही सगळी प्रोसेस काय दाखवत बसत नाही. आता आम्ही हे सर्व काम आता पटपट करून घेतो. आता मी या ट्रे मध्ये सगळ्या बिया लावून घेतलेल्या आहेत. आता या ट्रेना आपण या ट्रे मध्ये एक एक करून ठेवणार आहोत. आम्ही या ट्रे मध्ये सगळ्या बिया भरून झालेल्या आहे. आता या ट्रेवर आपल्याला पाणी मारायचं आहे, ते पण या स्प्रेच्या मदतीने. चला तर मग या ट्रेवर पाणी मारून घेऊया.
आता आम्ही ते सगळे ट्रे आणून इथे आम्ही ठेवलेले आहेत आणि त्यातून विजा तर खूपच कडकतात आणि पाऊस येण्याची पण शक्यता आहे आणि त्यातून वारं तर खूपच सुटलंय.